नमस्कार मित्रांनो, जी के टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये आता 23 फेब्रुवारी रोजी नवीन बॅच सुरू झालेली आहे. ॲक्च्युअली हा आपला व्हिडिओ जो आहे, तो 2-3 दिवस लेट झालेला आहे. तरी आपण जे विद्यार्थी आले तिथं शिकायला असं, जे कोर्ससाठी विद्यार्थी आलेत बाहेरून, त्यांची आपण इन्फॉर्मेशन माहिती करून घेऊया. त्यांची माहिती म्हणजे ते कुठून आलेत आणि त्यांना आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल कसं माहिती झालं, हे त्यांच्याकडून थोडक्यात आपण ऐकूया. जेणेकरून जर तुम्ही पुण्याच्या बाहेरून जर इथं कोर्स करण्यासाठी येणार असाल, तर तुम्ही बिनधास्तपणे इथे येऊन कोर्स करू शकताय. यासाठी ही इन्फॉर्मेशन घेतली जात आहे. तर विचारूया आपण कोण कुठल्या गावावरून आलेले आहे आणि त्यांना जे आपली इन्फॉर्मेशन मिळाली आहे आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल, तर त्यांना ते इन्फॉर्मेशन कुठून मिळाले आहे? YouTube मिळाले, Instagram, Facebook कुठून त्यांना माहिती झालेलं आहे? त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. सर तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय आहे? आणि तुम्हाला कसं माहिती कळालं की इथं कोर्सेस घेतले जातात? सर मी फेसबुकवरून बघितलं होतं. हां. माझं नाव सोहेल मेहबूब अत्तार आहे. हां. मी फेसबुकला तुमचा व्हिडिओ पाहिला होता आधी हां, हां. आणि आल्यानंतर जसं पाहिजे तसं तुम्ही हां, शिकवत आहे. बरोबर. हां. हां, तर ॲक्च्युअली हे पुण्यामध्येच पिंपरी चिंचवडच्या असल्यामुळं ज्या दिवशी कोर्स आपला चालू होणार होता त्याच्या एक 8-10 दिवस अगोदर येऊन इथं व्हिजिट देऊन गेलेले होते. हां. सर माझं नाव प्रीतम सुनील दामजी आहे. मी पुण्याचाच आहे. मी सरांची यूट्यूब व्हिडिओ बघितली होती मी. त्यावर मला माहिती भेटली होती. तर सरांना संपर्क केला आणि तो कोर्सला जॉईन झालो आहे मी. कोर्स चालू आहे चांगल्या पद्धतीने. हां, सर. माझं नाव प्रवीण गोगरे. मी इंदापूरवरनं आलो आहे. मला सरांच्या कोर्सबद्दल यूट्यूबवरनं कळालं होतं. जेव्हा जॉईन करायचं त्याच्या 2 दिवस आधी मी इथे जॉईन कशी प्रोसेस आहे सगळं चेक केलं होतं. नंतरनं मग माझं इथं स्वतःचं घर असल्यामुळे मी इथंच राहतो आहे. पण सरांचं इथं हॉस्टेलसुद्धा आहे. त्याच्याकडून ते फ्री ऑफ कॉस्ट सरांना राहायला वगैरे जागा आहे. सो बरं. त्यावरनं ठीक आहे. कळालं मला. येस. इथून घ्या, इथून पुढे. हां, सर. माझं नाव प्रसाद रासवे आहे. मी यूट्यूबवरून सरांचे व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर सरांकडे क्लास जॉईन केले. हां. हां, तुम्हाला कोणी सांगितलं ह्याच्याबद्दल माहिती कोणी दिली तर? याच्याबद्दल माझ्या आत्याच्या मुलांनी माहिती दिली. हां. पहिले तर इलेक्ट्रिशियनचं काम करायचो अगोदर. हां. अच्छा, ॲक्च्युअली हे इलेक्ट्रिशियन आहेत आणि यांना यांच्या भावाने सांगितलं होतं की इथं असे-असे कोर्सेस घेतले जातात, एकदा येऊन व्हिजिट कर. आणि ज्या दिवशी कोर्स चालू होणार होता त्याच्या आदल्या दिवशी यांनी येऊन इथे व्हिजिट दिलेली. त्याच्या अगोदर त्याने त्यांचं जे ॲडमिशन आहे ते कन्फर्म करून ठेवलेलं आहे त्यांच्या बंधूंनी. मेरा नाम संतोष है। मैं प्रॉपर तेलंगाना का हूँ। मैं मुझे ये कोर्स के बारे में इंस्टाग्राम के थ्रू मालूम हुआ है मुझे। अच्छा। हाँ, तो हाँ, ये तेलंगाना से है। इनको लेकिन थोड़ा-थोड़ा मराठी में समझ में आता है, इसलिए अभी ये इन्होंने कोर्स जॉइन किया है, लेकिन हमारे इधर पूरा मराठी में ही पूरा सिखाया जाता है। माझं नाव पारस लांडगे आहे. हां, तो धरा माईक. माझं नाव पारस लांडगे आहे. हे सरांची माहिती मला यूट्यूबवरून भेटलेली आहे. यूट्यूबवर यांचे व्हिडिओ बघितलेले. मी प्रॉपर सांगोल्याचा आहे. अच्छा, हां, ठीक आहे. माझे नाव योगेश किरपण. मी राहणार कालेपाडा आणि तालुका शहापूर. तर मग आम्ही यूट्यूबवर तुमचं हे बघितलं होतं. जिल्हा कोणता आहे रे तुमचा? जिल्हा ठाणे जिल्हा. ठाणे. हां, ठाणे अच्छा, जिल्हा. ठाणे जिल्ह्यातून आलात. आणि तुमचे व्हिडिओ यूट्यूबला, इंस्टाग्रामला सगळे बघितले आम्ही. आणि त्यांच्यानंतर आम्ही तुम्हाला भेट द्यायला आलो. बरोबर. त्याच्यानुसार आम्हाला सगळी तुमच्याकडून माहिती भेटली. हां, त्याच्यानुसार आम्ही सगळं तुम्हाला सांगून दिले. हां, तुम्ही बोलले का राहायची सोय व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे आम्ही नंतर इथं ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करून ठेवलं. बरोबर. आणि आपल्याकडे राहायला एकदम बिलकुल फ्रीमध्ये आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जे पाठीमागची बॅच चालू होते त्यावेळेस इथं हे व्हिजिट देण्यासाठी आले होते. आणि इथं व्हिजिट देताना त्याने इथले जे जुने विद्यार्थी होते त्यांचा फीडबॅक ह्याने घेतला होता. तर तुम्ही त्यांना विचारलं होतं, चौकशी केली आम्ही होती, त्यांना कसं सगळं इन्क्वायरी पूर्ण केली? विचारलं होतं. ते हां. बोलतात व्यवस्थित शिकवतात, एकदम प्रॉपर सगळं सांगून देतात सर. त्याच्यामुळे आम्ही इथे ऍडमिशन घेतलं. हां, म्हणजे बाकी जे विद्यार्थी होते त्यांचा त्याने फीडबॅक घेतला होता आणि फीडबॅक चांगला मिळाल्यामुळे त्यांनी डायरेक्ट त्यांचं ॲडमिशन कन्फर्म करून गेले होते तिथं. ठीक आहे. माझं नाव उदय सासे आहे. मी सुद्धा ठाण्यावरनंच आहे, शहापूर तालुक्यातून, ठाणे जिल्ह्यातून. तर आम्ही एकदा इथे व्हिजिट दिली होती सरांना मागेच येऊन. तेव्हा जुने विद्यार्थी पण होते, त्यांचा पण फीडबॅक घेतला आम्ही. त्यांनी सांगितलं चांगलं शिकवलं जातं, प्रॅक्टिकल केलं जातं. त्यानुसार आम्ही मग एकदा व्हिजिट केलेली होती आणि मग राहायला चालू. आणि इथे राहायला वगैरे सगळं फ्री आहे सरांच्याकडून. आणि सर शिकवतात पण छान आणि सरांचा स्वभाव पण छान आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि मी ते आरोचं काम करायचो पूर्वी, त्याच्यामुळे थोडंफार माहीत आहे. आणि सरांनी आता चांगलंच प्रशिक्षण द्यायला घेतले, त्यामुळे आम्ही एकदम चांगले विद्यार्थी हो. धन्यवाद सर. माझं नाव पंकज जाधव. मी साताऱ्यातून आलेलो आहे. सरांची ॲड मी फेसबुकवरती बघितलेली. ऑलरेडी मी आरोचं काम करतोय, पण त्यासोबतच आपल्याला AC, फ्रीज, वॉशिंग मशीनचं मी बरेच दिवस सर्च करत होतो. सरांची ॲड बघितली. त्यानंतर सरांना बरेच दिवस मी गेले 6 महिने कॉन्टॅक्टमध्ये होतो. फोन केला, त्यानंतर माहिती वगैरे मिळाली सरांची. त्यानंतर आत्ता ह्या बॅचला मी जॉईन झालेलो आहे.
इथं जॉईन झाल्यानंतर सरांचं जे आपलं इथं राहण्याची सोय वगैरे फ्रीमध्ये आहे आणि चांगल्या पद्धतीनं सोय आहे इथं आपल्याला. आणि सर वगैरे जे शिकवतात प्रॅक्टिकल थेरॉटिकल ते नॉलेज आपल्याला थोडं म्हणजे 100% त्याचा उपयोग होणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं ते घेतलं जातं आपल्या इथं. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला जर JK टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये फ्रीज, AC, वॉशिंग मशीन आणि RO फिल्टरचे कोर्सेस करायचा असेल आणि कोर्स करून जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही इथं बिंदास्त ऍडमिशन घेऊ शकताय. कारण इथं 100% प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिलं जातं, जेणेकरून तुम्ही इथं कोर्स केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकाल. त्या दृष्टिकोनातून पूर्ण तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. तर तुम्हाला आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती लगेचच कॉल करा आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करा.